नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे 26 जानेवारी 2026ला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं शहरातील शासकीय कार्यालयांसह शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण सोहळे संपन्न झाले। विद्यार्थी, युवक आणि स्थानिक नागरिकांमध्ये यंदा कमालीचा जोश पाहायला मिळाला। सावनेर शहरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सकाळपासूनच दिसून आला। शहरात काढण्यात आलेल्या नगर फेरीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा संजना मंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी नगर उपाध्यक्ष राजू घुगल, मुख्याधिकारी अर्शिया जुही यांच्यासह सर्व नगरसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते। त्यानंतर सकाळी 9च्या सुमारास सावनेर नगर परिषद हायस्कूलच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले। या सोहळ्याला तहसीलदार अक्षय पोयाम, ठाणेदार उमेश पाटील आणि त्यांचे पोलीस पथक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 10 नगराध्यक्षा संजना मंगळे, उपाध्यक्ष राजू घुगल, मंदार मंगळे, सोनाली उमाटे, तुषार उमाटे, राजू भुजाडे आणि तिन्ही नायब तहसीलदारांसह महसूल विभागाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता। ध्वजारोहणानंतर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम। नगर परिषद हायस्कूल, सुभाष प्राथमिक शाळा, मुकबधीर शाळा, अभ्यंकर शाळा, पलिया शाळा, सारस्वत पब्लिक स्कूल आणि सेंट जॉन कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेमध्ये बहारदार नृत्ये सादर केली। तहसील आणि नगर परिषद प्रशासनाच्या अथक परिश्रमातून हा सोहळा यशस्वी झाला। तहसीलदार अक्षय पोयाम यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, सावनेर, नागपूर।